ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, असं सांगतात, जर माणसाची दिशा क्लिअर असेल आणि माणसाचं ध्येय निश्चित असेल तर मनुष्य किंवा व्यक्ती ते ध्येय गाठल्याशिवाय राहत नाही. व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही आणि बाकीच्या गोष्टी त्या माणसासाठी दुय्यम असतात. जीवनामध्ये येणारे खास खळगे, जीवनामध्ये येणारे संकटे, जीवनामध्ये सहन करावे लागणारी निंदा, नालस्ती, या सर्व गोष्टी त्या व्यक्तीसाठी दुय्यम असतात. कारण व्यक्तीची दिशा क्लिअर असते, व्यक्तीचं ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असते आणि त्या क्षणाला फक्त त्याला ध्येयच ठाऊक असते. आणि म्हणून लोक काय म्हणतील, लोक किती वेळा माझ्यावरती क्रिटिसाइज करतील किंवा लोक किती वेळा माझी निंदा नालस्त करतील, याविषयी त्याला बिलकुल जाण नसते. आणि म्हणून अशीच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असतात. अशाच प्रकारच्या व्यक्ती आपल्या गोल पासून, ध्येयापासून भरकटून जात नाही. परंतु कुठली व्यक्ती भरकटून जाते, ती नेहमी मागे वळून पाहते, जी लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देते आणि स्वतःच्या दिशेकडे ती दुर्लक्ष करते, ती व्यक्ती मात्र अयशस्वी होत असते, अपयशी होत असते. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपल्या समोर अशा एका व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे की त्या व्यक्तीचा मार्ग पूर्णपणे काट्याने भरलेलो. वेळोवेळी खास खळगे होते, डोंगर होते, दुःखाचे डोंगर होते, अपयशाचे डोंगर होते, निंदा नालस्ती होती. तरी सुद्धा त्या व्यक्तीने आपलं ध्येय सोडलं नाही. कारण त्या व्यक्तीची दिशा आणि गोल त्या व्यक्तीसाठी अगदी सुरुवातीपासूनच क्लिअर. ती व्यक्ती म्हणजेच स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. जन्मापासून तर स्वर्गारोहणापर्यंत प्रभू येशूचा प्रवास हा फार खडतर होता. अनेक प्रकारचे चमत्कार केले, अनेक प्रकारचे कार्य केले, तरी सुद्धा त्याच्या वाटेवरती खास खळगेच आले. काहीच लोकांनी फक्त प्रशंसा केली, परंतु जास्तीत जास्त लोकांनी त्यांना खाली पडण्याचा प्रयत्न, त्यांच्या मार्गामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने मागे वळून पाहिलं नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्तासाठी निंदा, नालस्ती आणि बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम होत्या. कारण त्याचं लक्ष फक्त त्या स्वर्गीय पित्याकडे, त्याचं लक्ष या पृथ्वीवरती देवराज्याची स्थापना करण्याकडे होतं. आणि म्हणून त्याचं ध्येय क्लिअर होतं, त्याची दिशा क्लिअर होती. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानात आपण पाहत आहे की प्रभू येशू ख्रिस्त एका मुक्या व्यक्तीला बरे करत आहे, एवढं महान कार्य करत आहे, त्याला त्या सैतानी जाळ्यातून बाहेर काढत आहे. असं असताना सुद्धा फक्त हातावरती हाताच्या बोटावरती मोजण्याएवढी लोकच त्याची प्रशंसा करतात आणि बाकीचे लोक सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या शक्तीच्या साह्याने भूते काढत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर ते आर्ग्यू करत नाही. तर अजून अनेक लोकांना तो शुद्ध करतो, महान कार्य करतो आणि परमेश्वराच्या राज्याची स्थापना त्यांच्या जीवनामध्ये करतो. आणि पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की खरोखरच या जगाला केवळ माझीच नाही तर माझ्यासारख्या अनेक लोकांची गरज आहे. कारण पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला असे कामकरी पाहिजे की ज्याने आपल्या जीवनामध्ये दिशा ठरवून ठेवलेली आहे. असे कामकरी पाहिजे ते सतत मागे न पाहणारे. असे कामकरी पाहिजेत की जे या दुःखातून देखील, संकटातून देखील मार्ग शोधून काढणारे. आणि असे कामकरी जे देवाच्या राज्याची स्थापना करते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की प्रार्थना करा की जास्तीत जास्त असे डेडिकेटेड सर्वंट,
डेडिकेटेड व्यक्ती उदयास व जन्माला आली पाहिजे. होय माझ्या प्रिय भाविक, आपण सर्वजण प्रभू येशूचे समर्पित केलेले डेडिकेटेड सर्वंट आहोत. परंतु कधी कधी आपण आपली दिशा गमावून बसतो. आपण आपल्या जीवनातील ध्येय विसरून जातो आणि जास्तीत जास्त आपला कल लोक काय बोलतील, लोक आपली काय निंदा करतील याच्याकडे लागत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. आपल्यामध्ये जी असलेली शक्ती आपण पूर्णपणे नष्ट करतो या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, आपलं ध्येय निश्चित ठेवा, आपली दिशा काय आहे हे जाणून घ्या आणि आपलं मिशन कार्य काय आहे हे मनात ठेवून जोमाने आनंदाने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. आणि बाप्तिस्माद्वारे आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने त्याची सुवार्ता पसरवण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आपण आपली दिशा ठरवूया, त्या दिशेच्या मार्गाने मार्गक्रमण करूया, परमेश्वराची सुवार्ता गाजवूया व लोक काय बोलतील, इतर काय बोलतील त्याकडे लक्ष न देता परमेश्वर माझ्यासाठी काय बोलत आहे, परमेश्वरचा प्लॅन माझ्यासाठी काय आहे ते लक्षात ठेवून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आमेन.